नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। छगन भुजबळ हे आता इथे एक महत्त्वाचं केंद्र बनल्याचं पाहायला मिळते। छगन भुजबळ यांना नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी दिली जाणार असं स्वतः छगन भुजबळांनी जाहीर केलं होतं। तशा चर्चा रंगलेल्या होत्या, पण ऐन वेळेला त्यांनी माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांना शेवटच्या क्षणी इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तेच हेमंत गोडसे आता छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। तर गोडसे प्रचारामध्ये असल्यानं भुजबळ गोडसे भेट रद्द झाली होती अशी माहिती आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा गोडसे भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। भुजबळ गोडसे भेटीमध्ये काय चर्चा होणार याकडे लक्ष आहे आणि या विषयी अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, काय सांगाल? छगन भुजबळ हे महायुतीमधले मोठे नेते, त्यांना उमेदवारी दिली जाणार होती पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतली। पण असं असलं जरी ते निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष उतरले नसले तरी देखील एक लोकसभेमध्ये महत्त्वाचं केंद्र ते बनल्याचं पाहायला मिळते। भुजबळ फार्मवर जे नेते आहेत, आजूबाजूचे जे उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते आणि आता गोडसेही त्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स? नक्कीच खरं तर नाशिकचं भुजबळ फार्म हे सध्या राजकीय घडामोडींचा वेग आल्याचं बघायला मिळतंय। भुजबळ फार्म हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं असेल तर सातत्याने कुठले ना कुठले वरिष्ठ नेते असेल हे भुजबळांची भेट घेत आहे। आज हेमंत गोडसे देखील यांची भेट घेणार आहे। खरं तर महायुतीच्या उमेदवारीमध्ये दोघांमध्ये रस्सीखेच असल्याचं देखील बघायला मिळालं होतं। कुठेतरी छगन भुजबळ यांचं देखील नाव हे चर्चेत होतं, मात्र या सगळ्या प्रश्नांसंदर्भात किंवा महायुतीचा उमेदवार लवकर जाहीर झाला नाही, त्याच्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती। आणि यानंतर जर बघितलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भारती पवार असेल, गिरीश महाजन असेल, बावनकुळे असेल आणि काल धुळ्याच्या महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांनी देखील छगन भुजबळ यांची भेट घेतलेली। खरं तर राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी हा संघर्षाचा वाद चालू आहे। कुठेतरी भुजबळांना प्रचार सभांमध्ये देखील बोलवलं जात नाही आणि कुठेतरी याचा फटका हा ओबीसींच्या माध्यमातून बसू शकतोय। मराठा आणि ओबीसी या वादामुळे खरं तर अनेक नेते हे भुजबळांची भेट घेत आहे। ओबीसींची मते आपल्याला मिळावी यासाठी ते प्रयत्न करतायत। एकूणच आता हेमंत गोडसे यांची देखील भेट ही महत्त्वाची ठरणार आहे आणि या भेटीमध्ये आता नेमकं काय काय घडतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। महेश, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।